पुढे बोलूया दीपोत्सव कार्यक्रमावरून भाजप आणि मनसेमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलेला आहे। हो, वादाचा कलगीतुरा। दादरमध्ये दरवर्षी मनसेकडनं दीपोत्सव आयोजित केला जातो, तर यंदा भाजपनं नमोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि म्हणजे दीपोत्सवावरनं भाजपनं मनसेला चांगलंच डिवचलंय। दिवाळीनिमित्त सगळ्याच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भाजपही त्यात मागे नाही। मंगळवारी दादरमध्ये भाजपकडून नमो उत्सव साजरा करण्यात आला, मात्र या कार्यक्रमावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर खोचक टीका केली आहे। चांगले की प्रथा परंपरा पूर्ण मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मनातली दिवाळी ही सुरांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही। कार्यक्रम करणं महत्वाचं नाहीये, मराठी माणसाला एकत्र करण्यासाठीच्या आपल्या संस्कृतीचा जाहीर प्रदर्शन करणं जास्त महत्वाचं आहे। मनसेनं नुकत्याच आयोजित केलेल्या दीपोत्सवावर शेलारांनी केलेल्या टीकेला पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही वर्षांपासून दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कात मनसेकडून दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो। यंदाही मनसेनं बॉलिवूड सेलिब्रिटींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्यावरूनच शेलारांनी मनसेला डिवचलंय। दीपोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने होतोय हे साधारणतः आशिष शेलारांच्या टीकेवरून आम्हाला कळते आणि म्हणून आम्ही धन्यवाद देतो आशिष शेलारांना की साधारणतः अशा पद्धतीचे दीपोत्सव तुम्हाला कधी जमले नाही। मराठी सण कसे साजरे करायचे हे कधी तुम्ही जमून घेतलंच नाही कधी किंवा तुम्हाला कळलंच नाही। 2019 मध्ये राज्यात सत्तांतरानंतर राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सळो की पळो करून सोडलं होतं। कधी हिंदुत्व तर कधी मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारची राजकीय कोंडी केली होती। मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील। ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा। महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज ठाकरेंची भाजपशी जवळीक वाढली होती, त्यामुळे भाजपशी मनसेच्या संभाव्य युतीची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि शिंदेंच्या मदतीनं पुन्हा भाजपनं सत्ता सोपान गाठलं, त्यामुळे भाजपच्या लेखी मनसेचं राजकीय महत्त्व कमी झाल्याची चर्चा सुरू झाली। पुढे अजित पवार महायुतीत दाखल झाल्यानंतर मनसेचं सत्ताधाऱ्यांशी बिनसल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वीच टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शिंदे सरकारला खिंडीत गाठलं होतं। आता दीपोत्सवावरून भाजप मनसेत शाब्दिक युद्ध रंगलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।